झालं. त्याच्यानंतर आता अरे याला काय घेऊन आलायस? तर याला बघा काय झालं, वर्गात बसून उलट्या करतोय. अरे मग त्याला घरी पाठव. त्याच्या उलटे इथं कोण काढत बसणार? तू असं कर, त्याला बरोबर घेऊन जा आणि आईला सांग डॉक्टरला दाखव म्हणावं. डॉक्टर कशाला? अहो तो एक सुई खुपसेल आणि 20 रुपये काढेल. त्यापेक्षा असं कर, आईला म्हणावं गुरु महाराजांचा अंगारा लाव, 1.25 रुपयात काम भागेल. जा नीट घेऊन जा त्याला. घेऊन जा व्यवस्थित व्यवस्थित. वय वय. गुरु कसा आहे भाऊजी? वहिनी गावात कसला तरी रोग आलाय. गावातल्या बायका डॉक्टरकडे जायचं सोडून खोळ्यासारखं पोरांना गुरुच्या पायावर घालतायत. कोण अडवणार? अडवाया पाहिजे वहिनी. साथीचा रोग आहे, एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला. पोरांमुळे आपल्या गुरुला काय झालं तर? गुरुला? गुरु गुरु वहिनी आई आई आत्या मला आईकडे जायचंय. आई आई आत्या मला आईकडे जायचंय. आई आई आत्या मला आईकडे जायचंय. आई आई नुसतं रडून रडून घर डोक्यावर घेतले. ए काय झालं रडायला? काय झालं रडायला? घरात कोण मेले आपल्या? आई पाहिजे, मला आई पाहिजे. आई पाहिजे किती वेळा सांगितलं तुला? लईच नकर करायला लागलास की. त्या अवदसीचं नाव घरात घ्यायचं नाही म्हणून. गुरु गुरु आई ये राजा. कसा आहेस तू राजा? कसा आहेस? आई गुरु मला एकदा सांग, तू खरंच कोण आहेस? देव आहेस, मामंजी आहेस की माझं लेकरू आहेस? आई आत्या म्हणते तुला वेड लागले. वेड म्हणजे काय ग? काही नाही. तुला बरं नाहीये का? राजा तू माझ्यापासून एवढा लांब असल्यावर मला कसं बरं वाटेल? थांब मी तुला बरं करतो. तू मला बरं कळलं? तुला अंगारा लावतो ना, तुला लगेच बरं वाटेल. 1 मिनिट थांब. हा कल्याण मस्तू. आई तू माझ्या श्रद्धेला उपवासाला जागलीस. माझ्या 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 गुरुला तू सुखरूप ठेवलंस. मी तुझी त्राहिमाम जगदंब 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 देवी चामुंडे रक्षिया परी दाही शांता शांताबाई शांताबाई अरे महाद्या ती येडी शांता बघ चक्कर येऊन पडली आहे. तिला इस्पितळात घेऊन जा आणि हे बघ बामण्याची पण निरोप दे. वहिनी वहिनी डॉक्टर. अरे वामन मी तिला आधीच सांगितलं होतं, ती फार अशक्त आहे. टॉनिक तर सोडाच, अरे पण रोजचं जेवण सुद्धा ती वेळेवर घेत नाही ना. डॉक्टर तुम्हाला नाही कळायचं ते. काळजाचं दुखणं आहे ते. वहिनी
माऊली, माझ्या नातवाला लवकर बरा कर र बाबा. सासूबाई, आपण बाळाला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. अगं काय सारखा डॉक्टर डॉक्टर लावलेस तू? अहो कालपासून ताप उतरणं झालंय, सारख्या उलट्या बी करतोय. मला वाटतं लई मोठा आजार झालाय. असू दे किती बी मोठा आजार असू दे. आणि काय ग, तुझा गुरुवर विश्वास नाही? नाही. अगं तुझ्या नवऱ्याला मरणाच्या वाटेवर त्यानं परत आणलं आणि तुझ्या पोराला वाचवणार नाही. सध्या काय र सांग की. आणि इकडे घालू गुरुच्या पायावर. आणि इकडे अहो तसं नाही. बघा, आपण गुरुचा अंगारा बी लावूया आणि डॉक्टरकडे पण घेऊन जाऊया. डॉक्टर फॅक्टर काढलाय सध्या. चल रा गुरुच्या पायावर घालूया. माझं ऐका तरी. गुरु महाराज, माझ्या पोराला वाचवा हो गुरु महाराज. माऊली, माझ्या नातवाला वाचवा हो. कल्याणमस्तु. फार उपकार होतील. कल्याणमस्तु. कल्याणमस्तु. राष्ट्र संगे हात या. चला. संगे हा सारखं त्या गुरुच्या जवळ जवळ जात आहे. मला चाहूस आली व तुम्हाला. हा बसा या खोलीतच बसा. सांगून ठेवतो, सारखं त्याच्या जवळ गेला ना तर तंगडच तोडून ठेवीन मी. हा गुरु गुरु बाळा, उठ राजा. अरे माणसं आली देवदर्शनाला. उठ उठ उठ. हा उठ उठ राजा, उठ रे. काय होईल? बापरे, सर्व अंगभर पुळ्या. ताप पण आहे अंगात. तुम्ही कुठे हात लावताय? इकडे या. अहो मला त्रास वाटते. गुरुला बी तोच आजार झाला वाटतं. आता गावात जर कळलं ना सगळ्यांना तर लोक तोंडा शान घालतील ना. अहो गावभर भंका उठवायची. हा म्हणायचं गुरुने सगळ्या लहान पोरांचा आजार आपल्या अंगावर घेतला असं बोंबलायचं. हा अगं गावात एवढी साथ पसरली आहे, पण एक बाई तयार नाही पोरांना या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला. अगं ते सोड, गुरु महाराजांकडेच पोरं घेऊन चालले आहेत. पोरांचं सोड, त्या गुरु महाराजांनाच उलट्या व्हायला लागल्या आहेत. सकाळी डोळे एवढे लालभडक झाले होते आणि ताप तर 104. आता कोण कोणाला वाचवते कुणाच ठाऊक. कुणी आहे का? कुणी आहे का माझ्या गुरुला वाचवायला? त्या सगळे बहिरे झाले. काय झालं? आपल्या गुरुला सुद्धा तोच आजार झालाय हो. त्याला वाचवा, त्याला वाचवा भाऊजी. त्याचं काय बरं वाईट होत नाही वहिनी, तुम्ही थांबा इकडेच. आता जास्त सज्जनपणानं वागून काय फायदा नाही. चला आपल्या गुरुला आपण डॉक्टरकडे नेऊया. चला चला निघा वहिनी. मी बघतो या लांग्यांकडे. निघा आता, येळ घालू नका.
तिला. अरे बघत काय बसलाय, पकडा तिला. मला त्याला डॉक्टरकडे जायचंय. अरे बघत काय बसलाय, मार तिला. थांबा वहिनी. वहिनी भाऊजी वहिनी काय? वहिनी आता येळ फार कमी आहे. गावातली पोरं पटापटा मरायला लागली आहे. या देवासमोर डोकं आपटून काय होणार नाही. गुरुसाठी मी औषध आणली आहे. चला वहिनी. अरे बाहेर काढा. पोटची मुलं इथे तडफडायला लागली. तुम्ही तुम्ही देव पाण्यात घालून बसला. अरे अरे तुम्ही माणसं आहात का कसाही? अरे आपल्याच हाताने आपल्याच मुलांना मरणाच्या दारात नेऊन ठेवलं तुम्ही. कोणता देव पावेल तुम्हाला? कोणता देव पावेल? माझ्या गुरुला मला औषध पाजू द्या. माझ्या गुरुला औषध पाजू द्या. वहिनी यांना इनवणीची भाषा कळणार नाही. ही माणसं नाहीत, बैल आहेत. बैल आकलेवर झापड लावलेले. चला वा बाजूला. चल वा पुढं. पाहतो कोण अडवत आहे तुम्हाला. काय गडबड आहे? शांत. अरे हिला कोणी हात सोडली? म्या सोडली. म्या. तू कोण सोडणारा? हे बाप आहे गुरुचा अजून चित्ता आहे. वार बापा. तिकडे पोरगा तापानं फणफणत आहे आणि तू त्याचा बाप. त्याच्या अंगठ्या लाकेटा करून गावभर हिंडत फिरतोय. मन बातम्या. हे मला तुझ्याकडून काय ऐकायचं नाही कळलं का? दारुड्या तू काय? म्या दारुड्या आहे. पण नशा झाली तुम्हा सगळ्यांना. हे चुबस. आज गप नाही बसणार. चार योगाचे प्रसंग काय घडले तर तुम्ही त्या पोराचा देव केला. देव पण मला नशा झाली आहे. बघायचा तुमच्या नशेचा परिणाम. ये बघ मांदाचं लेकरू. रत्नाचं पोर. बाय गुरुनं दिलेल्या अंगारानं माखून टाकलं होतं बिचारीनं. काय झालं? छायाचं पोर. गुरुनं दिलेलं तीर्थ रात्रंदिवस पाहत होती. काय फळ मिळालं सांग ना. कहो यमुनाबाई, पावला का देव तुमच्या नातवाला? आता का ग केव्हांता तिची अवस्था बघ. तिचं पोर बघ. नको वामन. अरे बघण्यासारखं काय राहिलंय? बघून काय माझं पोर जिता होणार आहे? अरे जित्या पोराची माती झाली रे. नाही, तू देव नाहीस. तू देव नाहीस. तू दगड आहेस. दगड. तू दगड आहेस. आता तरी मजा आहे का? मला आज जाऊ द्या. नाहीतर या मुलांबरोबर आपला गुरु सुद्धा. नाही 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 नाही, शांत नाही. हो केडगावच्या भक्तानो. गुरु 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 गुरु. अजून किती लोकांचा बळी घेणार आहात? रत्नाचं पोर, रखमाचं लेकरू. ही सगळी आपली माणसं होती, आपली जवळची. पण अशी कितीतरी पोरं आहेत की गुरुनं दिलेल्या अंगारानं बरी होतील या आशेवर बसलेली आहेत. त्यांचा विचार करा. गुरु गुरु आई गुरु. ही देवकी शहरात चालू होती पळून. हा ऐवज घेऊन. दत्ता. अरे दत्ता ते दत्ता हे सगळं खोटं आहे बरं का? या वामण्यानं कवा बॅगेत कोंबलं मलाच ठाऊक नाही. काय हो उचकत आहे की तोंड आता? अहो हो आता मीच बोलणार आहे. खबरदार एक शब्द उच्चारलास तर मी सांगतो काय ते. हो चमत्कार आशीर्वाद हे सगळं खोटं होतं. हे सगळं हिच्या सडक्या मेंदूतून निघालेलं होतं. माझा कुठलाही धंदा चालेना म्हणून तिनं हा धंदा केला. आणि आता गुरुच्या मरणाची वाट बघते ही समाधी बांधून पैसा उभा करायला. देवकी दत्ता, ही आपली बहीण नाही, नागिन आहे. नागिन. डोसक हिचं नव्हतं रे. आपलं फिरलं होतं. आपलं अख्ख्या गावाचं. देवकीताई, अगं मोठी मन आईसारखी असते.
आणि तू आपल्या गुरुला इकायला काढलंस. दत्ता दत्ता बाबा लई भयंकर आहे रे, समजा लई भयंकर आहे. आणि काय होते की ताई, आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या माणसांच्या श्रद्धेचं तुम्ही दुकानच बांधत बसला. शांता शांते 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 शांत, असं काय करतेस? काय काय होतं तुला? तुला माफ कर. लई खेळ होत माझी. लई खेळ. असं मनात सुद्धा आणू नका. माझा काही राग नाही, लोभ नाही, फक्त एकच इच्छा माझी. माझ्या नंतर माझ्या गुरुचा सांभाळ करा. त्याला त्याला आईचं प्रेम द्या. भाऊजी भाऊजी त्याला शिकवा, मोठं करा. गुरुच्या रूपानं बाळकृष्ण आला आपल्या घरात. आई मी आलो. आई आई मी आलो. हे घे, हे देवीला वाह. देवीला सांग माझ्या आईनं मला तुझ्या ओटीत टाकलं. आणि आणि एक लक्षात ठेव, देव नाही झालास तरी चालेल, पण पण माणूस व्हायला विसरू नकोस. शांते शांता, एकदाच मला आई म्हण. शांते